नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी मोबाईलसह काही पुरावे जप्त केलेत। कोर्टाने निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ही अटकेची कारवाई झालेली आहे। निदा खानला आज कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, 25 दिवसांपासून निदा खान फरार होती, अखेर तिला अटक झाली आहे। अगदी खरं आहे वृषाली, खरं तर नाशिक पोलिसांसाठी एटीएस साठी हा एक फार मोठा ब्रेक थ्रू म्हणावा लागेल, कारण गेल्या 25 मार्चपासून ही निदा खान जी आहे ती फरार होती। या संपूर्ण टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानवर आरोप होते की या टीसीएस कंपनीमधल्या महिलांच्या एकूणच सगळ्या धर्मांतराच्या प्रकरणामध्ये तिनं आरोपींना मदत केली होती आणि त्याच्यामुळे तिला देखील सहआरोपी करण्यात आलं होतं। ती फरार असल्यामुळे तिच्या मागे जवळपास नाशिक पोलीस, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि त्याचप्रमाणे औरंगाबाद पोलीस जे होते ते देखील होते। या संपूर्ण प्रकरणामध्ये काल तिला छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यातून नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। आज कदाचित तिला कोर्टात हजर केलं जाईल। यापूर्वी देखील निदा खानच्या वकिलांनी खरं तर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयानं हा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळून लावलेला होता आणि त्याच्यामुळे या संपूर्ण कथित टीसीएस प्रकरणामध्ये निदा खान आता एटीएसच्या ताब्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण चौकशीमध्ये एक नवी दिशा एटीएसला मिळण्याची शक्यता आहे। टीसीएसच्या या प्रकरणामध्ये निदा खान ही आज कोर्टात ज्यावेळेला हजर होईल त्यावेळेला अनेक विषयांवर खरं तर या ठिकाणी प्रकाश पडणार आहे। अनेक पैलू नवीन समोर येणार आहेत। धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खाननी या आरोपींना कशी मदत केली होती, निदा खानच्या सोबत आणखी काही महिला याच्यामध्ये सहभागी आहेत का, एक सिंडिकेट होतं का, एक रॅकेट होतं का, याचा देखील तपास आता या निमित्तानं होणार आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट की एटीएसला ज्या निदा खानचा तपास होता, ज्या निदा खानच्या मागावर एटीएस होती, ती निदा खान अखेर एटीएसच्या ताब्यात आलेली आहे। तिला आज कोर्टात हजर केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर पुढची तपासाची दिशा ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।